मस्त कोळंबीचा चमचमीत असा फ्राईड राईस तयार आहे आणि हे बघा एकदम छान असा मोकळा मोकळा होतो. करायला तर खूप सोपा आहे बरं का. आपलं ते मसाले भात वगैरे करतो की नाही त्याहीपेक्षा हा मला जास्त सोपा वाटला. तुम्हाला पण एकदा काही कोळंबीमध्ये वेगळं करून बघायचं आहे तर ही रेसिपी नक्की करून बघा. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडला तर लाईक करा आणि अशाच रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत तुम्हाला सगळ्यांना आवडेल असा अचूक प्रमाणात परफेक्ट असा लसूणी कोळंबी फ्राईड राईस. करायला खूप सोपा आहे. म्हणजे नेहमी आपण पुलाव बिलाव करतो, बिर्याणी करतो, पण हा वेगळा प्रकार एकदा तुम्ही करायलाच पाहिजे. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर हा भात 3 स्टेप्समध्ये तयार होतो. आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. पहिली स्टेप आपल्याला भात करून घ्यायचा आहे. त्यासाठीचं साहित्य स्क्रीनवर दिसेल, लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा. साहित्य लिहून घेतलं, पटकन व्हिडिओला लाईक करा. आपण सुरुवात करूया. भात करायचा आहे तर इथं मी 1 कप कोलम तांदूळ घेतला, तो स्वच्छ धुतला आणि त्याला अर्धा तास भिजू घातलं. याच्याऐवजी तुम्ही लांब दाण्याचा तांदूळ घेतला तरी पण चालेल किंवा तुमच्या घरातला तांदूळ घेतला तरी चालेल, फक्त तो खूप जास्त चिकट होणारा नसावा. त्याला तुम्ही अर्धा तास भिजू घातलं की त्यातलं स्टार्च निघून जाईल आणि तो छान मोकळा होईल. पहिल्यांदा आपण भात शिजू कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये घेऊया 2 कप पाणी. 1 कप तांदूळ त्यासाठी 2 कप पाणी घेते. यावर झाकण ठेवूया आणि पाण्याला मस्त उकळी आणू. तर पाण्याला मस्त उकळी आलेली आहे. आता यामध्ये घालूया मीठ भाताच्या चवीपुरतं. अर्ध्या लिंबाचा रस घालूया. याने काय होणार, भात चांगला मोकळा होईल आणि शुभ्र होईल. 1 ते 2 चमचे तेल घालायचं, म्हणजे भात मऊ होतो, वातड होत नाही किंवा वाळल्यासारखा होत नाही. आणि आता या उकळत्या पाण्यामध्ये तांदूळ घालायचे जे आपण भिजत घातले होते. तांदूळ घातला, याला मिसळून घेऊ आणि आता गॅस मोठाच ठेवून पुन्हा एक उकळी आणू. आता हे बघा, याला मस्त उकळी आली आहे. उकळी आली की गॅस कमी करायचा, यावर असं घट्ट झाकण ठेवायचं आणि तांदूळ शिजेपर्यंत, पाणी आटेपर्यंत याला मंद आचेवर ठेवून द्यायचं. एक 4 ते 5 मिनिट लागतील इतक्या प्रमाणासाठी. तर आपला भात शिजतोय तोपर्यंत दुसरी स्टेप करूया. कोळंबी मुरवायची आहे, त्यासाठीचं साहित्य स्क्रीनवर दिलंय, लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा. लिहून घेतलं साहित्य. तर इथं मी 400 ग्रॅम छोटी कोळंबी घेतली, एकदम छोटी छोटी घेतली, फार मोठी घेतलेली नाहीये. ही सोलल्यानंतर 400 ग्रॅम आहे. यामध्ये घालूया 1.5 चमचा बेडगी मिरची पावडर किंवा तिखट मिरची पावडर घालू शकता. पाव चमचा हळद, चवीपुरतं मीठ आणि पाऊण टीस्पून काळी मिरी पूड. आता हे सगळं कोळंबीला चांगलं लावून घ्यायचंय. आणि हे बघा, कोळंबीला सगळा मसाला लावून घेतला, अर्धा तास झाकून ठेव. बघूया भात झालाय का. 5 ते 7 मिनिटं झाली. मी मध्ये एकदा हलवून घेतलं होतं आणि हे बघा, आपला छान मोकळा मोकळा भात तयार झालाय. स्टीम राईस वगैरे आपण काहीही केलेलं नाहीये, डायरेक्ट कढईमध्ये शिजवला आणि आपला हा मस्त मोकळा भात तयार झालाय. गॅस बंद करूया. आता याच्यातली वाफ आपल्याला हलक्या हलक्या हाताने मोकळी करून घ्यायची आहे, शीतं तुटून द्यायची नाहीत. आणि याला संपूर्ण गार करायचं. एक तर तुम्ही कढईमध्ये असंच ठेवून गार करा किंवा ताटामध्ये पसरून गार केलं तरी चालेल. गार म्हणजे अगदी गार करण्याची गरज नाही, हलका कोमट असायला हवा, खूप वाफ नको. तर कोळंबी मुरवली, भात तयार झालाय. आता आपल्याला फ्राईड राईस करायचा आहे, त्यासाठीचं साहित्य स्क्रीनवर दिलंय, लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा. झालं लिहून. आता एक मोठी कढई गरम करत ठेवली. कढई जरा मोठी ढळढळीत घ्यायची. याला आता तेल थोडं जास्त घालायचं. तर 4 टेबलस्पून तेल घेते आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता फ्राईड राईस म्हणजे हा चायनीज पदार्थ आला. चायनीज पदार्थांचं सिक्रेट, गॅस मोठा पाहिजे, कढई अशी मोठी हवी, ढळढळीत हलवता येईल अशी, म्हणजे ते शीतं असतात किंवा नूडल्स जे काही असेल ते चिकटत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शक्य असेल तर पातळ कढई घ्यायची. तेल गरम झालंय. आता यामध्ये आपण घालूया मुरवलेली कोळंबी. मी 2 बॅचेसमध्ये घेणार आहे. आता गॅस आपण मोठा ठेवू किंवा कमी करू आणि ही कोळंबी 2 ते 3 मिनिटं छान फ्राय करून घेऊ, म्हणजे ती संपूर्ण फ्राय झाली पाहिजे. तर अर्धी कोळंबी घेतली होती, 4 ते 5 मिनिटं फ्राय करून घेतली. हे बघा, अशी ही गोलगोल झाली की समजायचं ती तळली गेली आहे किंवा शिजली आहे. त्याला तेलातनं चांगलं निथळून काढूया. आता बाकीची कोळंबी पण अशीच फ्राय करून घेते. दुसरी बॅच पण झाली आहे, काढून घेऊया. यामध्ये मी आणखी थोडंसं तेल वाढवते आणि मग आपण लसूण वगैरे सगळ्या गोष्टींची फोडणी करूया.
आणि हा जरी फ्राईड राईस मी याला म्हणत असले तरीसुद्धा एक साऊथ इंडियन व्हर्जन आहे, त्यामुळे याच्यामध्ये मोहरी आणि कढीपत्ता टाकला जातो. आता तेल तापलेलंच आहे, यामध्ये घालायची पाव चमचा मोहरी. मोहरी चांगली तडतडू द्या. आता घालूया कढीपत्ता. भरपूर लसूण घालायचा आहे. 2 टेबलस्पून लसूण एकदम बारीक चिरून घेतला आहे. आपण लसूणी भात करतोय त्यामुळे लसूण मात्र भरपूर जाणार. याला परतून घ्यायचं आहे. लसूण छान कुरकुरीत होईतोवर परतायचा आहे. लसूण परतला, यामध्ये घालूया कांदा. तर 2 छोटे कांदे उभे पातळ चिरून मी घालते. कांद्याचं प्रमाण थोडंसं कमी केलं तरी चालेल. सोबतच घालायचे मीठ चवीपुरतं. लक्षात घ्या आपण भातात मीठ घातलं आहे, त्या अंदाजाने मीठ घालायचं. गॅस मोठाच ठेवू आणि याला छान असं परतून घेऊ. तुम्ही हवं तर कढई बदलू शकता, म्हणजे समजा जर तुम्हाला वाटलं की हा कोळंबी परतून मसाला खूप चिकटलाय, कढई बदलली तरी चालेल. आणि हे बघा कांदा मस्त परतलेला आहे, मोठ्या आचेवरच परतला. यामध्ये घालूया कोळंबी. त्याचसोबत इथं मी अगदी 2 टीस्पून मेथीची पावडर घालतीये. याला मिक्स करूया. आता गॅस मोठाच ठेवायचा आहे, बारीक करायचा नाही. याला मिक्स करून घेतलं तर यामध्ये घालू भात, जो आपण तयार करून घेतला होता. हा भात कोमट हवा, खूप एकदम गरमागरम भात नको, नाहीतर मग कढईला चिकटून बसतो. हे बघा छान मोकळा झालाय की नाही भात, मस्त. आता याला मिक्स करूया. लसूण आपण यात भरपूर घातलाय, लसूण छान कुरकुरीत होईपर्यंत परतलाय, त्यामुळे लसणीचा फ्लेवर खूप मस्त येतो. सगळं छान परतून घेतलं. सगळ्यात शेवटी घालूया लिंबाचा रस. अर्ध लिंबू घातलं आणि कोथिंबीर, किंवा तुम्ही इथं कांद्याची पात बारीक चिरून घातली तरी चालणार आहे. गॅस करूया बंद. याला करूया मिक्स. आणि हे घ्या, आपला हा मस्त लसूणी कोळंबी भात तयार झाला, किंवा लसूणी कोळंबी फ्राईड राईस तयार झाला. तुम्ही जे नाव द्यायचं ते देऊ शकता. आणि हे बघा किती मस्त दिसतोय. फक्त ना या पदार्थाला कोळंबी छोटीवाली घ्यायची, जितकी छोटी असेल ना तितकी ती छान तळली जाते आणि त्या भातासोबत खाताना मस्त लागते. तर अशा पद्धतीने आज आपण हा भात तयार केला. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा. तुम्हाला पाहिजे तर थोडेफार फ्लेवर्स, थोडेफार मसाले वाढवून किंवा कमी करून किंवा जास्तीचे कुठले वेगळे मसाले घालून करू शकता. अगदी तुम्हाला वाटलं की चिली सॉस वापरायचा आहे, सोया सॉस वापरायचा आहे, चालेल. पण एकदा हे व्हर्जन ट्राय करा आणि मग तुम्हाला वाटलं काही चेंजेस करायचे तर तसाही करून बघा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.